आमरस हा दुधावर खावा की नाही, तर आमरस हा दुधावर खाल्ला तर चालतो, परंतु प्रमाणामध्ये. ज्यांना जास्तीत जास्त अग्निबांध्याचा त्रास आहे, ज्यांना भूक लागत नाही, ज्यांना पचवण्याची शक्ती कमी आहे, त्यांनी आमरसामध्ये दूध घालू नये. याशिवाय जर आंबा आंबट असेल तर त्याच्यामध्ये ॲसिडिकपणा जास्त असतो, त्यामुळे अशा आंब्याच्या रसामध्ये दूध घालू नये. आणि ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, ज्यांची जाडी जास्त आहे, ज्यांचं वजन जास्त आहे, त्यांनीसुद्धा आंब्याच्या रसामध्ये दूध घालू नये. याशिवाय साखरही घालू नये आणि गुळही घालू नये. प्युअर फॉर्ममध्ये जेवढा रस घेता येईल तेवढा त्यांनी घ्यायला काही हरकत नाही, परंतु तोही प्रमाणामध्ये. खूप जास्त घेतला रस तरी शुगर वाढणार आहे. ज्यांना पचनाचा त्रास आहे किंवा अन्न योग्य रीतीने पचत नाही, अशांनी आमरसामध्ये मिरे, काळ्या मिऱ्याचे चूर्ण घालू शकता, दालचिनीचे चूर्ण घालू शकता. आयुर्वेदाच्या दुकानामध्ये त्रिकटू म्हणून एक 3 औषधांचं कॉम्बिनेशन, तर सुंठ, मिरी आणि पिंपळी, त्याचं चूर्ण तुम्ही घालू शकता. याशिवाय तुम्ही आमरसामध्ये तुपाचा, साजूक तुपाचा 1 चमचासुद्धा घालू शकता, कारण तूप हे दीपन आहे, म्हणजे तुमच्या अग्नीला वाढवतं आणि त्याबरोबरच ते रसाचं पचन करण्यासाठी सुद्धा फार छान उपयोगी पडू शकतो. परंतु वजन जर जास्त असेल, मधुमेह असेल, तर आमरसामध्ये तूप घालू नका. अशा आमरसामध्ये तुम्ही दालचिनी घालू शकता आणि त्रिकटूही घालू शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही आमरस घरी केला तर तुमच्या आरोग्याला नक्कीच तो साधक होईल, बाधक होणार नाही.